नमस्कार, स्वागत आहे तुमचं रमास रेसिपीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष्टिक आणि स्वादिष्ट शेवयाची खीर गुळ घालून बनवणार आहोत। सर्वात अगोदर मी अर्धा लिटर दूध घेतले आहे। हे साधे दूध आहे, तुम्ही फुल क्रीम दूध सुद्धा घेऊ शकतात। दुधाला एक उकळी आलेली आहे। आपण आता गॅस बंद करूया आणि दूध झाकून बाजूला ठेवूया। एक आपण टोप घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चम्मच तूप गरम करायचे आहे। तूप गरम झालं की आपण त्यामध्ये ड्राय फ्रूट्स भाजून घेणार आहोत। तर मी इथे काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्राय फ्रूट्स घेऊ शकता। थोडेसे परतून घेऊया। आपल्याला जास्त हे ड्राय फ्रूट भाजायचे नाहीत, हलके असे भाजून झाले की आपण त्यामध्ये शेवया घालणार आहोत। तर मी 1 कप शेवया घेतलेल्या आहेत। ही भाजके शेवया आहेत, त्यामुळे याला जास्त भाजायची नाही, पण तुपामध्ये आपण याला थोडंसं परतून घेणार आहोत, जेणेकरून तुपाची चव शेवयाला लागेल आणि खीर स्वादिष्ट बनेल। शेवया भाजून झालेले आहेत। आता त्यामध्ये आपण जे दूध गरम केलं होतं ते थोडंसं दूध घालूया आणि शेवया व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। शेवया व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर उरलेले जे दूध आहे ते दूध सुद्धा आपण यामध्ये घालायचं आहे। आता पुन्हा हे मिक्स करून घेऊया। आपण याला दुसऱ्या गॅसवरती स्लो गॅसवरती ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण एक छोटा टोप घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडासा गूळ घेतलेला आहे। गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यामध्ये मी जितका गूळ घेतला आहे त्याच्या निम्म पाणी घातलेलं आहे। आपल्याला हा जो गूळ आहे तो मेल्ट होऊ द्यायचा आहे। स्लो गॅसवरती आपण ठेवला आहे। तोपर्यंत आपण शेवई जी आहे ती एकदा हलवून घेऊया। आता यामध्ये आपण इलायची पावडर घालणार आहोत। 3 इलायची मी कुटून त्याची पावडर केलेली आहे। मिक्स करून घेऊया। यामध्ये मी साईशाचे आवडते केशरचे 4 ते 5 काड्या घालणार आहे। पुन्हा हे आपण मिक्स करून घेऊया। केशरमुळे याला रंग छान येतो आणि खायला सुद्धा साईशाला छान वाटते की वाव मी केशर खाते। ते सर्वांना दाखवून खाते तिच्या वाटीमध्ये आल्यावर। तर हे छान आपण शिजवून घेतलेलं आहे। मिक्स करून घेऊया। शेवया मऊ झाले आहेत, म्हणजे छान शिजलेले आहेत। आता आपण हे थंड होऊ देऊया। दुसऱ्या बाजूला गूळ आहे तो मेल्ट झालेला आहे। तर याचा आपल्याला पाक नाही बनवायचा, पण जरासं मधासारखं याला चिकटपणा आला पाहिजे, जरासं घटसर हे झालं पाहिजे। तर हे घटसर झालेलं आहे। आपण गॅस बंद करूया आणि गुळाचं हे पाणी आहे हे थंड होऊ देऊया। गुळाचं पाणी थंड झालेलं आहे। आता आपण जो खीर आहे ती सुद्धा थंड झालेली आहे। त्या खिरेमध्ये आपण हे गुळाचं पाणी घालणार आहोत। आपण जर गरम दुधामध्ये, गरम खिरीमध्ये गुळाचं पाणी घातलं असतं आणि गुळाचं पाणी सुद्धा गरम असतं, तर काय झालं असतं, हे जे गूळ आपण दुधामध्ये घातल्यामुळे आपली पूर्ण खीर फाटली असते, दूध फाटलं असतं आणि मग ते खायला बरोबर वाटलं नसतं। त्यामुळे आपण खीर आणि गुळाचं पाणी दोन्ही गार करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मिक्स केलेलं आहे। आता हे व्यवस्थितपणे मिक्स करूया। आता तुम्ही गूळ कोणता घेतला आहे त्यानुसार आपल्या ह्या खिरीचा रंग होणार आहे। तर खिरीला छान असा ब्राऊन असा कलर आलेला आहे आणि खरंच खीर खूपच छान झालेली आहे। जर तुम्ही कधी गूळ घालून खीर केली नसेल तर तुम्ही खीर त्या पद्धतीने करू शकता, खूपच टेस्टी लागते। ही खीर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्याच्या नंतर आणखीनच टेस्ट याची वाढते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।